सगळ्यांना. तर लाईफस्टाईल जान्हवी या चॅनलमध्ये आणि एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत आहे. तर आता आम्ही बघा कपडे धुवायला ओढ्याला जाणार आहे. कारण की करसुंडी भाग कसा आहे, आटपाडी ज्या आटपाडी जे कोण आटपाडी भागातले असतील बघा त्यांना सगळ्यांना माहीत असेल की करसुंडी भाग आणि आटपाडी भाग हा पूर्णपणे दुष्काळच म्हणता येईल. कारण 2-3 दिवसांनी तर पाणी सुटतं आणि जे पाणी येईल ते पण लय बारकं पाणी सुटते, ते मोठं अजिबात नसतं. आणि जे काही असं भरून ठेवलेलं आहे बघा इथं बॅरेल, इथं पाणी भरून ठेवलेलं आहे एवढ्या ह्याच्यात सगळ्या, म्हणजे लगेच जातं पाणी. हे बॅरेल बघा भरून ठेवलेलं आहे, पण इतकं पाणी काही पुरत नाही. कारण की भांडी पण घासायची असते ती आणि सकाळी सकाळी आंघोळीलाही सगळ्यांना काय पाणी एवढं पुरत नाही, एवढं भरून सुद्धा पाणी. त्यामुळं मग कारण की इथलं जर पाणी जर आपल्या कपड्याला न्यायला जर वापरलं तर मग आंघोळी ही कशाचं करायच्या, कारण की पाणी सोडत नाही, 2-3 दिवसानं पाणी सोडते ती. त्यामुळे आता आम्ही ओढ्याला जाणार आहे. आणि खरं तर घरात मला लयच गरम व्हायला लागले, त्यापेक्षा म्हणलं जावं ओढ्यालाच आणि तिथंच कपडे पण धुवाय, मस्त वाटते गार पाण्यात असं. तर कुणाला ओढ्याला कपडे धुवायला आवडतात नक्की मला कमेंट करून सांगा. भरपूर पडलेलं आहे बघा, अजिबात असं घरात असं एकदम गरम व्हायला लागले, थांबू वाटाणा झाले 1-5 मिनटं घरात, इतकं असं ऊन पडलं या. आणि फॅन लावलाय पण फॅनला काय होतंय, गरम वाफा निघते त्यामुळं म्हणलं बाहेर यावं. आणि बाहेर बघू शकता तुम्ही, डोळे सुद्धा उघडून झाले, तितकं ऊन आहे. आता वाजले बघा 3 आणि 3 वाजता सुद्धा भरपूर असं ऊन आहे. दाखवते तुम्हाला बघा मी. तर ही बघा किती भरपूर असं ऊन पडलेलं आहे. वरती ढग तर कसं झालेलं आहे, एकदम असं कडक ऊन पडलं या. असं ते गार वाऱ्याला बसावं बाहेरच, इतकं ऊन पडलंय, कडक आहे एकदम. बघितलं तुम्ही किती ऊन पडलंय ती. आणि झोपायचं म्हटलं घरात तरी झोप सुद्धा लागत नाही, कारण की ऊनच एवढं पडलंय कडक. घरात ते घामाच्या लाटा सगळ्या सुटते त्या, फॅनमधनं काय गार हवा येत नाही, एकदम असं गरम ऊब निघत्या, त्यामुळे झोप पण लागत नाही. म्हणून म्हणलं आता चला ओढायला, गार पाण्यात असं बरं वाटतंय तिथं जरा. तर चला मग व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा. तर बघा चाललंय बघा आम्ही ओढ्याला कपडे धुवायला. हे बघा दिदी आहे इथं. तर घरातलेच गरम व्हायला लागले, तिथं गार पाण्यात जरा. तर ही बघा पाणी कमी झाले नाही का ग, ओढ्यातलं पाणीच कमी झाले. मोबाईल पण खाली खाली गणगच आहे हिलवाय. हे छोटी छोटी मासा आहे ती. आता इथं बरं वाटते बघा पाण्यात मस्त असं. हे बघा आता आले बघा आम्ही, तिथे कपडे भिजवायला लागले बघा. तिकडं आले झाडं चालेल मोठी लाट. तर ही बघा पाणी, गार पाण्यात किती छान वाटतं या, मस्त वाटतंय मला तर. पाण्यातनं बाहेर सुद्धा जा वाटतं ना बघा, इतकं छान असं सगळीकडे किती छान हिरवळ आहे बघा, छान वाटतं एकदम. असं वाटतं इथं आंघोळच करावी, पण पाणी लई थोडं आहे त्यामुळे राहू दे. आणि तिथे आहे बघा इथं, पाण्यामध्ये चांगलं वाटतंय. घरात कसं गरम होतंय का नाही, घरात लई गरम होतंय, पाण्यामध्ये इथं लई बरं वाटतंय बघा. पाणी बघा
पाणी एवढं नाही, नाहीतर लय उशीर बसलो असतो आम्ही खेळत. तर आलोय बघा घरामध्ये आम्ही. आणि ही माझी शुकुली, तिथे सोनी आहे बघा. हाय. तर पिल्या हाय म्हणा सगळ्यांना. सरा बघा. आणि तुम्हाला दाखवते बघा इकडं माकडांनी लय दमवल्या. माकडं भरपूर यायला लागली होती. लय दमवून काढलंय माकडांनी. असं पत्र्यावर चढते ती वरती नुसती पत्र्यावर. आता येतानाच होती तिथं, मी ती वाटत होती आम्हाला. मग इथं वरती आहेत बघा, तुम्हाला दाखवते बघा मी. हे बघा कसं बसलेले आहेत माकडं. लय दमवून काढलंय माकडांनी. नुसतं पत्र्यावर उड्या मारायला लागली ती. तर हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो नक्की मला कमेंट करून सांगा. आणि भरभरून असा सपोर्ट करा व्हिडिओला सगळ्यांनी. आणि चॅनलला सबस्क्राईब करा. हा माझा दुसराच ब्लॉग. तर चला मग भेटते पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये.